आपण पाहताय द विदर्भ न्यूज, विदर्भाचा बुलंद आवाज। मेळघाटातील आदिवासी मजुरांच्या अस्तित्वासाठी बळवंत वानखडे मैदानात केंद्राच्या मजूर विरोधी धोरणाविरुद्ध मनरेगा बचाव यात्रेचा एल्गार। मेळघाटातील आदिवासी मजुरांच्या रोजगाराचा आणि उपजीविकेचा प्रश्न गंभीर बनला असून केंद्र सरकारच्या धोरणाविरुद्ध काँग्रेसकडून मनरेगा बचाव यात्रेची सुरुवात करण्यात आली आहे। या यात्रेचं नेतृत्व अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे करत असून जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मेळघाटातील विविध गावांमध्ये जनजागृती मोहीम राबवली जात आहे। काँग्रेसच्या काळात लागू झालेल्या मनरेगा कायद्यामुळे ग्रामीण भागातील कुटुंबांना वर्षाला 100 दिवस रोजगाराची हमी होती। मात्र सध्याच्या बीजेपी सरकारनं या योजनेत विविध अटी व तांत्रिक बदल करून तिचं स्वरूप कमकुवत केल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे। यामध्ये मजुरांची ऑनलाईन नोंदणी, तांत्रिक अडचणी, निधी वितरणाबाबत विलंब, आधार लिंकमधील अटी तसेच काम मंजुरी प्रक्रियेत वाढलेली कागदपत्रांची अट यामुळे प्रत्यक्षात मजुरांना वेळेवर काम मिळत नसल्याचं निदर्शनास येत आहे। परिणामी मेळघाटातील अनेक आदिवासी कुटुंबांवर उपासमारीची वेळ आल्याचं काँग्रेस नेत्यांनी सांगितलं। मेळघाट हा आदिवासी बहुल आणि आर्थिकदृष्ट्या मागास भाग म्हणून ओळखला जातो। शेती हंगामी असल्यामुळे वर्षातील उर्वरित काळात मनरेगा हा रोजगाराचा मुख्य आधार असतो, परंतु काम उपलब्ध न होणं, मजुरीची थकबाकी आणि मजुरीतील विलंब यामुळे मजुरांचे हाल होत असल्याचं चित्र आहे। खासदार वानखडे यांनी गावभेटी दरम्यान मजुरांशी संवाद साधून त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या। मनरेगा हा केवळ रोजगाराचा प्रश्न नाही, तर आदिवासींच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे। केंद्र सरकारनं मजूरविरोधी धोरणे त्वरित मागे घ्यावीत अशी मागणी त्यांनी यावेळी केली। काँग्रेस नेत्यांनी आरोप केला की केंद्र सरकारनं मनरेगा योजनेतील मूळ तत्वांवर घाला घातला असून ग्रामीण रोजगार हमीची संकल्पना कमकुवत केली आहे। त्यामुळे गरीब व आदिवासी कुटुंबांचं जीवनमान धोक्यात आलं आहे। दरम्यान या आंदोलनाची दखल घेऊन प्रशासनानं सकारात्मक भूमिका घ्यावी, अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही काँग्रेसकडून देण्यात आला आहे। ही जी मनरेगा बचाव यात्रा जी आम्ही काढली, आपल्या सगळ्यांना माहित असेल की नुकतेच संसदेत भाजप सरकारनं जे काही मनरेगाचं नाव बदलून जी रामजी ही योजना आणली, खऱ्या अर्थानं मनरेगा हा काँग्रेसच्या कार्यकाळात त्याचा कायदा होता आणि त्या कायद्याला मोडतोड करून ती योजना म्हणून आज अंमलात आणण्याचा प्रयत्न करत आहेत। महाराष्ट्र आणि राज्य आणि देश वेगवेगळा हिस्सा ठेवला। केंद्रानं 60% आणि राज्यानं 40% अशी ही योजना तयार केली गेली, परंतु या योजनेत अनेक त्रुटी, अनेक जे काही पहिले मुद्दे होते त्या मुद्द्यांवर घाला घातला गेला आहे। कारण हा कायदा असल्यामुळे ती एक आपल्याला जबाबदारी होती सरकारची की या लोकांना 2 हातांना काम दिलं पाहिजे, परंतु आता त्यामध्ये गॅरंटी सरकारची राहिली नाही। सरकार म्हणेल ते काम पहिले कायद्यामध्ये आम्ही म्हणजे ग्रामसभा म्हणेल ते काम होतं, अशा पद्धतीनं खूप सारे बदल केले। एक प्रकारचा हा त्या मजुरांवर उपासमारी आणण्याचा हा प्रयत्न आहे। ते तर रामराज्य बनवणार होते, परंतु मी हे म्हणेल की रामराज्य बनवायचं राहिलं, रोजगार हमी योजनेच्या नावात बदल करून रामजी नाव दिलं, तर ते अशा काही बाबी आहेत। म्हणून केंद्र सरकारच्या विरुद्ध आम्ही राहुलजी गांधी असतील, आम्ही सगळे काँग्रेस पक्षाचे लोक असतील, ते लढत आहोत। जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं सुद्धा यशोमतीताई ठाकूर, बबलू देशमुख, वीरेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनात तालुका काँग्रेस कमिटीनं हा आज मनरेगा बचाव यात्रा सुरू केली आहे। शहादेव बेलकर, राहुलभाऊ येवले आणि त्यांचे सर्व सहकारी, रामलाल भैया आणि सगळे या लोकांच्या नेतृत्वात आज ही तालुक्याच्या ठिकाणी मनरेगा बचाव यात्रा केली आहे। आपण पाहत आहे सकाळपासून सर्व खूप मोठा प्रतिसाद या योजनेला, या आमच्या आंदोलनाला मिळत आहे। निश्चितच लोकांच्या लक्षात येईल की ही योजना आणि तो कायदा यात फरक लोकांना आता समजेल आणि लोक आमच्या सोबत आहेत।